तर तिकडे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत। पोलिसांनी धोडी यांचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नाहीये। अशोक धोडी अचानक गायब झाल्यानं स्थानिकांकडून त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। अशोक धोडी हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत। धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांना आहे। 20 जानेवारीला अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन करून डहाणूहून घरी येत असल्याचं सांगितलं होतं आणि यानंतर त्यांचा अचानक फोन बंद झाला आणि ते कारसह बेपत्ता झाले आहेत। 19 तारीखला माझे पती संध्याकाळी मुंबईला कामासाठी गेले होते गाडी घेऊन। दुसऱ्या दिवशी 20 तारीखला परतले। डहाणू रेल्वे स्टेशनला उतरले आणि गाडी घेऊन ते गोलवड बोंडी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता, भाजी बनवून ठेव काहीतरी असं फोन केला होता। नंतर फोन आलाच नाही, फोन बंद दाखवतं। तिकडूनच काहीतरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे। म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई कठोर करावी, जे आरोपी असेल त्यांना।